राम सातपुते. नमस्कार. नमस्कार. कोण येणार? आप सोलापूर लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी प्रणिती शिंदे निवडून येतील. नमस्कार. कोण निवडून येणार? प्रणित शिंदे. नमस्कार. कोण निवडून येणार? प्रणिती शिंदे. कोण येणार? कोण येणार? बीजेपी. झोपू नका. बीजेपी येणार का? कोण येणार? प्रणित शिंदे. प्रणिती शिंदे. कोण येणार? प्रणिती शिंदे. कोण येणार? प्रणिती शिंदे. नमस्कार. बेधडक चर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, सध्या आपण आलेलो आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये. राज्यात वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण पाहायला मिळत आहे. आता मतदानही झालेलं आहे. येत्या 4 जूनला आता निकाल लागणार आहे. नक्की कोण निवडून येणार? आपण आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघामधील माळखोटा या ठिकाणी. या दक्षिण सोलापूरमधील हे एक छोटंसं गाव आहे. या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. नक्की कोण येणार आहे? फक्त प्रणिती शिंदे किंवा राम सातपुते असं तुम्ही म्हणायचं आहे. नमस्कार. राम सातपुते. नमस्कार. नमस्कार. कोण येणार? आप सोलापूर लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी प्रणिती शिंदे निवडून येतील. नमस्कार. कोण निवडून येणार? प्रणित शिंदे. नमस्कार. कोण निवडून येणार? प्रणिती शिंदे. कोण येणार? कोण येणार? बीजेपी. झोपू नका. बीजेपी येणार का? कोण येणार? प्रणित शिंदे. प्रणिती शिंदे. कोण येणार? प्रणिती शिंदे. कोण येणार? प्रणिती शिंदे. का प्रणिती शिंदे येणार? नमस्कार. काय आपलं नाव? रामचंद्र बगळे. हा? रामचंद्र बगळे. सध्या सोलापूरचं लोकसभेचं निवडणूक झालेलं आहे. मतदानही झालेलं आहे. आता येत्या 4 जूनला आता निकाल लागणार आहे. हो. कोण येते असं वाटतं तुम्हाला? सातपुते. सातपुते काय येतात? मोदी लॉटवले. मोदी लाट संपलं असं म्हणत आहेत. नाही मोदी लॉट संपलेलं नाही आहे. म्हणजे त्यांच्या लॉटमध्ये. त्यांच्या लॉटमध्ये जाणार. हां. कोण येणार असं वाटतं तुम्हाला? काँग्रेस येणार. नमस्कार. काय नाव आपलं? नीलकंठ तोडकरी. कोण येणार असं वाटतं? सातपुते येणार. कोण येते असं वाटतं? इकडे येणार का? इकडे. हां. नमस्कार. काय आपलं नाव? इरण अंकुशे. कोण येणार असं वाटतं? प्रणिती शिंदे. प्रणिती शिंदे. काय येणार प्रणिती शिंदे? तिने यंग आहे, अजून सोलापूर कॉपर आहे, हां. त्यासाठी येणार आहे. म्हणजे सोलापूरची लेख म्हणून येणार असं तुमचं बरोबर मत आहे. नमस्कार. बोला की. काँग्रेस येणार. कोण येणार? काँग्रेस येणार. कोण येणार असं वाटतं? बीजेपी. कोण येणार असं वाटतं? काय सांगता येत ना, दोन्ही टप्प आहे. काय सांगता येत ना, दोन्ही टप निवडणूक जाणार आहे. नमस्कार. का कोण येणार वाटतं? बीजेपी. नमस्कार. बेधडक चर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, सध्या आपण आलेलो आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये. नक्की या ठिकाणची चर्चा कोणाची आहे? नक्की या ठिकाणी हवा कोणाची झाली? आता मतदान तर झालेलं आहे आणि राज्यात वेगवेगळं राजकारण पाहायला मिळत आहेत. येत्या 4 जूनला निकाल लागणार आहे. तर आपले गावकरी या ठिकाणी आहेत. आपण दक्षिण सोलापूर येथील कुरगोट या गावाच्या ठिकाणी आहेत. काही नागरिक आपल्या या ठिकाणी आहेत. नक्की त्यांचं मत काय? कोण निवडून येणार? आपण त्यांच्याशी विचारूया. नमस्कार. काय आपलं नाव? भागा नाटकर. निवडणुका झाला, मतदान झालं. आता नक्की कोण निवडून येणार असं तुम्हाला वाटतंय? प्रणिती येणार 100%. प्रणिती शिंदे का निवडून येणार? त्यांचं जर काम बघितलं, 3दा विधानसभेमध्ये त्यांनी बेधडक 3दा निवडून आलेले आहेत आणि त्यांचं काम करण्याचं शैली पण वेगळी आहे. आधी ते विधानसभेमध्ये निवडून आले होते, आता त्यांनी लोकसभेला निवडणुकीला थांबलेले आहेत. हो. मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते काम करतील असं तुम्हाला वाटतंय का? 100% काम करतील. राम सातपुते येणार असं तुम्हाला वाटतंय का? नाही, का नाही येणार? ते व्यक्ती बाहेरचं आहे आणि आपले ताई स्थानिक आहेत. बाहेरचं स्थानिकमधले काम आता आम्ही चाकरी ठेवतो. गावातलं जर चाकरीचा माणूस जर असेल आणि बाहेरचं जर आणून ठेवलं, ह्याच्यामध्ये फरक पडत आहे. यामुळं आपण प्रणिती शिंदे. प्रणिताई 100% येणार. नमस्कार. प्रणिती शिंदे येणार. नमस्कार. काय आपलं नाव? राजकुमार कुलकर्णी. सध्या लोकसभेची निवडणूक झालेली आहे, मतदानही झालेलं आहे. आता 4 जूनला निकाल लागणार आहे. बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला या निकालाबद्दल? सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये ह्यावेळेस नक्कीच सांगतो मी तुम्हाला की प्रणिती शिंदे निवडून येतील. याचं कारण सांगतो तुम्हाला. प्रणिती शिंदे या सोलापूर शहरमधच्या 3 वेळा आमदार होत्या. त्यामुळे त्यांचं काम सोलापूर सिटीमध्ये आहे आणि ते सोलापुरामध्ये सर्वांना परिचित आहेत. राम सातपुते हे बाहेरचे उमेदवार असल्यामुळं या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनता म्हणजे बाहेरच्या उमेदवाराला मतदान न करता या ठिकाणी प्रणिती शिंदेला केलेले आहेत. म्हणून या ठिकाणी प्रणिती शिंदे निवडून येणार आहेत. या अगोदर काय झालं सांगू तुम्हाला. 2014ला शरद बनसोडे यांना निवडून दिला, ते मुंबईतच बसले. 2019ला महाराजांनी निवडून दिलं, ते मठामध्येच बसले. त्यामुळं लोक काय म्हणतात की काम करणारा माणूस आपल्याला हवा आणि ते काम या ठिकाणी प्रणिती शिंदे करतील याची लोकांना खात्री झाल्यामुळे म्हणजे प्रणितीताईच निवडून येतील असे मी. राम सातपुते काम करत नाही असं वाटतं का? राम सातपुते या ठिकाणी कोणाला माहीतच नाही तर काम काय करणार आहे ते सांगा मला तुम्ही अगोदर. राम सातपुते कोण आहे तुम्हाला तर माहिती आहे का?
ते तर सांगा मला. पत्रकार असल्या कारणानं बरोबर आहे की तुम्हाला माहिती आहे मला माहित नाही ना. बरोबर. मी काय करू त्यांना मतदान हे सांगा मला तुम्ही. म्हणून म्हणून मी मी की मोदी लाटमध्ये राम सातपुते निवडून येतात असं मोदीचा लाट कधीच नव्हता. तुम्हाला कोण सांगितलं मोदीचा लाट होता आताच म्हणून? एका नाही 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 मोदीचा लाट कधीच नव्हता. 2014मध्ये लोक काँग्रेसला कंटाळले होते म्हणून लोक मोदीला निवडून दिले. अजून एकदा चान्स द्यावं म्हणून 2019ला निवडून दिले. पण ह्यावेळेस लोक भाजपला कंटाळलेले आहेत. हे तुम्ही अगोदर ध्यानात घ्या. तुमचं मत आहे की या ठिकाणी या ठिकाणी प्रणिती शिंदे निवडून येतील. निवडून येते. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? संतोष महादेव बुर्रे. आता मतदान झालेलं आहे, काय वाटतंय तुम्हाला? मतदान तर चांगलं झालं आहे. मतदान तुळशीचं झालं आहे. दोघं सातपुते आणि परिणिती शिंदे. कोण काही ना 31,000 येईल. जास्तीत जास्त कौल आहे परिणिती शिंदे येईल. 40,000 ते 50,000. नमस्कार. काय आपलं नाव? रवी राठोड. काय वाटतंय तुम्हाला? मला वाटते प्रणिती शिंदे येईल. राम सातपुते काय येणार नाही? प्रणिती शिंदेचं काम आहे सोलापुरात मध्यमध्ये. म्हणून प्रणित शिंदे. हो. नमस्कार. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला? इथं प्रणिती शिंदे. काय वाटतं तुम्हाला? राम सातपुते. राम सातपुते ना? रवी काशीनाथ केवटे. सध्या लोकसभेची निवडणूक झाली, मतदान सुद्धा झालेलं आहे. येत्या 4 जूनला निकाल लागणार आहे. कोणत्या पद्धतीनं निकाल लागणार आहे असं तुम्हाला वाटतंय? काल सोलापूर जिल्ह्यात निघाल तर पूर्ण काँग्रेसच्या बाजूने लागणार आहे. कसं काय? जनमत आहे प्रणिती शिंदेच्या बाजूनं. हां, उमेदवार चांगला आहे. प्रणिती शिंदेच काय येणार? हां, प्रणिती शिंदेच काय येणार? नाही भाजपचं काय येणार मग? हां, एक तर उमेदवार बाहेरचा आहे, हां लोकांना तो माहिती नाही आहे. हां. हां, प्रणिती शिंदे स्थानिक आहे आणि शहर दक्षिण मध्यमध्ये तिचं काम चांगलं आहे. एक चांगला उमेदवार म्हणून लोकांनी तिला मतदान केलं आहे. म्हणते येणार. आपलं नाव? पुंडलिक पडवळकर. सध्या निवडणुका झाली, ती मतदान सगळं झालेलं आहे. आता येत्या 4 जूनला निकाल लागणार आहे. कोणत्या पद्धतीनं निकाल लागणार तुमचा काय अंदाज आहे? आमचा अंदाज आहे मोदी सरकार चांगला आहे हां. आणि BJP केंद्रात येतं आहे. राज्यामध्ये जरा कमी जास्त होते. सोलापूर लोकसभेचं काय सांगाल? सोलापूरमध्ये जरा फायटिंग चांगली आहे पण निश्चित सांगता येत ना कोण येतं ते निश्चित सांगता येत नाही कारण फायटिंग जोरात झाली आहे. नमस्कार. काय समस्या काय आहे तुमची? कळतच ना आपल्याला. पाणी बिणी काय आहे का नाही मंद्रुपला? मग मी बरगावचा हो. काय बरंच आहे का? साहेबांनी बोलायचं. बर मध्ये काय करता? शेती. शेती. सध्या आता निवडणूक झालेल्या आहे. मतदान आहे का? मतदान कार्ड मतदान ते केलं आज होतं? मतदान बिदान काय पण वाटतं आपण तुम्हाला? शाळा शिकलं नाही काय कळत नव्हतं साहेब आपल्याला. नमस्कार. नमस्कार, बोला. काय आपलं नाव? श्रीधर बंडकर. सध्या तुम्ही युवक आहेत, तरुण आहे. तरुणाच्या दृष्टिकोनातून सोलापूरची लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल कोणत्या पद्धतीनं लागणार असं तुम्हाला वाटतं? कोणत्या पद्धतीने लागतं आहे हे काय माहीत नाही पण शक्यतो सांगता येत नाही कोण येईल. हां. कारण लीडला आता सध्याला त्यांनी पण आहे BJP बी आहे काँग्रेस बी आहे. सांगता येत नाही काय बघू 4 तारखेला. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? नागनाथ पाटील. मतदान झालं मतदान झालं लोकसभेची निवडणुकीच्या. झालं की. आता 4 तारखेला निकाल लागणार आहे. हा, मग हां, कोणत्या पद्धतीनं निकाल लागणार असं तुम्हाला वाटतंय? एकीकडे प्रणिती शिंदे आहे. वरती मोदी येत आहे वरती मग खाली खाली प्रणिती येईल. प्रणिती शिंदे. दुसरं कोण येणार नाही नाही. नाही काय वाटतं? लोकसभेची निवडणूक झालेली आहे. झालेलं आहे केंद्रामध्ये तर मोदी सरकार बसणार आहे पण इथं लोकल आता प्रणित शिंदे जरा जास्त आहे. म्हणजे प्रणिती यावेळी जे ऐतिहासिक निवडणूक झाली लोकसभा सोलापूर लोकसभेमध्ये एकीकडं विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली तरी एकीकडं द्वेष आणि एक वेगळ्याच विषयावर चर्चा झालेली आहे. या ठिकाणी सोलापूरची जनता विकासाला महत्त्व देऊन आमदार प्रणिती शिंदे जे 3 वेळा हॅट्रिक आमदार आहेत यावेळी ते नक्की लोकसभेमध्ये जाणार आहेत. आणि सोलापूरची लेक ही एक पहिली महिला खासदार म्हणून लोकसभेमध्ये पोहोचणार आहेत. ते राम सातपुते येणार नाही असं वाटतं का? नक्कीच येणार नाहीत. त्यांच्याशी काय तर संपर्क नाही आणि गेले 2 खासदार जे होते ते निष्क्रिय ठरल्यामुळं पुन्हा त्यांना खासदार बदलावं लागलं. आणि त्यामुळं या ठिकाणी प्रणिती शिंदेंचं कार्य जर बघितलं तर ते कार्यसम्राट म्हणून ओळखलं जातात. 3 वेळा ते शहरमध्येचे आमदार राहिलेले आहेत. त्यामुळं ते नक्की 100% ते 1,00,000 मतांनी ते निवडून येण्याची शक्यता आहे. गेले 70 वर्ष काँग्रेसची जी काही सत्ता होती त्यावेळी विकास झालेला नाही असं लोकांचं मत आहे. हे बघा जे लोक म्हणतात असं मुळात त्यांनी त्यांच्या वडिलांना आजोबांना जर विचारले असते ह्या देशामध्ये जेव्हा स्वातंत्र्य भेटलं या देशामध्ये काय होतं, हे देशात काहीच नव्हतं. ह्या काँग्रेस सरकारनं ज्यावेळी स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जी दूरदृष्टी होती आणि त्यांचे जे साथीदार होते सरदार वल्लभभाई पटेल असतील, शास्त्री असतील, जे अनेक लोक स्वातंत्र्य सेनानी त्यावेळी होते, त्यांनी एक चांगलं दूरदृष्टी ठेवून या देशातला घडवण्याचा विचार जे केलेत आज जे घडवल्यामुळंच मोदीजी
ते देशातील सर्व संस्था ते सगळं खाजगीकरण करत आहेत. त्यांनी केलेल्याच गोष्टीवर राजकारण चाललं. जे तुम्ही उभारलात आज, हे पण हे काँग्रेसची देण आहे, राजीव गांधीची देण आहे या देशामध्ये. मोबाईल म्हणा, कम्प्युटर क्रांती काँग्रेसने केली, हरित क्रांती, दुग्ध क्रांती, हे सगळं काँग्रेसने केलेलं आहे. ह्यांनी 10 वर्ष झाले. अटल बिहारींची पण सरकार होती, त्यांच्या काळात काही काम झालं. पण हे म्हणतात ना 70 वर्षात काय झालं. एखादा वडील मुलाला जन्म देतो आणि सगळं त्याची प्रॉपर्टी त्याच्या हातात देतो, ते सगळं विकून बापाने काय केलं हे असं विचारण्यासारखं झालं. 70 वर्षात सगळं तुम्ही जे काही बघता, शाळा, शिक्षण क्षेत्र बघा, आरोग्य क्षेत्र बघा, कोरोनासारखी महामारी आली, या कोरोनामध्ये तुम्ही बघितलात पूर्ण काँग्रेसने बनवलेल्या शाळा, हॉस्पिटल, ह्याच गोष्टी होते जे लोकांना जिवंत ठेवण्याचं काम केलं. आणि त्यांच्याच काळातले जे बनवलेले सगळ्या गोष्टी हे कामाला आल्यात. ज्यावेळी भाजपचं सरकार होतं त्यावेळी विकास जास्त पद्धतीनं झाला असं म्हणणं आहे. विकास म्हणजे काय झालं? विकास अजून कुठं दिसतच नाही आहे. विकास नितीन गडकरी यांचे जे रस्ते सोडले, तर ह्यांच्याकडं कुठल्या गोष्टीचा विकास आहे? रस्ता केले, पण रस्त्यावर जाणारी वाहन 50,000ला होते, आज ते ₹1,00,000 आहे. गॅस 400ला होता, आज ते ₹1,200 आहे. विकास म्हणजे काय? लोकांना लुटायचं आणि त्याच्यातच सगळं जे दिसणाऱ्या गोष्टी करायचे. तुम्ही किती महाविद्यालय बांधला, किती आरोग्यासाठी दवाखाने उघडला, सगळ्या ह्या गोष्टी दाखवा विकास केले असेल तर. मग तुम्हाला विकास जर केला असेल तर 3-3 वेळा तुम्हाला खासदार का बदलावं लागतात ह्या जिल्ह्यात? सध्या मोदीची लाट चालू आहे असं म्हणतात काही जण. मोदी वगैरे लाट काय नाही, एक ट्रेंड असतो. इंदिरा गांधीजींची पण एक लाट होती, त्यांनी काम करून लाट आणत होते. पण आता देशामध्ये अल्पसंख्याकाची भीती बहुसंख्याकांना दाखवून हे मतं मिळवण्याचं जे काम होतं ते फसलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये पाहतात अनेक एक्झिट पोलच्या माध्यमातून महाविकास आघाडीला जास्तीत जास्त सीट दाखवल्या आहेत. आमचं तर म्हणणं आहे 30 ते 35 सीटं महाविकास आघाडीला येण्याची शक्यता आहे. यस. आणि सोलापूर लोकसभेमधून प्रणितीताई सोलापूरची लेख खासदार होणार 100%, याच्यात काय वाद नाही.